नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगची सुरुवात होते आमच्या गावातून. तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये म्हसूरणे हे माझं गाव आहे. लहानपणापासून मी या गावातच राहिले आणि आता सध्या जरी पुण्याला राहत असले तरी या गावात आमच्या खूप आठवणी आहेत. तर आम्ही आलेलो आहे सुट्टीला म्हणजे रक्षाबंधनसाठी गावी. आणि आज आहे आमच्या घरी सवासणी जेवणाचा कार्यक्रम. म्हणजे खेडेगावात एका देवीच्या सवासणी घालतात. तर आमच्या घराशेजारी जानूबाई देवीचं मंदिर आहे, त्या देवीच्या आम्ही सवासणी घालतो. घरी काही बायका येतील, त्यांना जेवण वगैरे घालायचं. पुरणपोळीचा स्वयंपाक आज घरी बनवायचा चालू आहे. मी आणि नित्तू मस्तपैकी शेतात फिरायला आलेलो आहे. नित्तूला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय म्हणते नित्तू? तर आता मी आणि नित्तू मस्तपैकी शेतामध्ये फिरणार आहे. हा जो रस्ता दिसतोय तो रस्ता जातो जानूबाई मंदिरामध्ये. समोरच एक ओढा आहे आणि ओढ्याच्या पलीकडे जानूबाई देवीचं मंदिर आहे. खटाव मान तालुका म्हटलं की लोकांना वाटतं की दुष्काळी भाग. जरी दुष्काळी भाग असला तरी थोडीफार पावसाची कृपा आमच्यावर पण होते. त्यामुळे इथला जो परिसर आहे तो हिरवागार होऊन जातो. बघू शकता आजूबाजूला सगळीकडे हिरवगार वातावरण आहे आणि छान वाटतं इकडे फिरायला. पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी असं चिखल होतो रस्त्याच्या कडेला. तर लहानपणी आम्ही असल्या चिखलामध्ये खूप खेळलोय. आताची मुलं शहरामध्ये राहतात आणि त्यांना असं चिखल वगैरे काही बघायला भेटत नाही. तर नित्तूला मी म्हटलं तुला खेळायचं असेल तर खेळ. नित्तूला आता बघू इथं सोडलंय खेळायला. कसं आहे? चिखल दिसला की चिखलामध्ये आम्ही लहानपणी असं नाव लिहायचो. भारी वाटायचं असले खेळ खेळायला. कसं वाटतंय नित्तू? छान वाटतंय. घरी नको जायला? बर बर, खेळूया आपण. नित्तूला मात्र या पाण्यात खेळायला खूप आवडलेलं आहे आणि आम्ही पण लहानपणी असंच एन्जॉय करायचो. असल्या पाण्यामध्ये उड्या मारायचो, कपडे खराब करायचो, भारी वाटायचं. पण ते गावाकडचं जीवन हे खरंच खूप वेगळंच असतं. एक वेगळ्या प्रकारचं समाधान या ठिकाणी वाटतं. शहरासारख्या सुखसुविधा जरी इकडे उपलब्ध नसल्या तरी इकडच्या जीवनामध्ये खरीच मजा आहे. आणि समाधानी जीवन जगायचं असेल ना तर माणसानं खेड्यात राहायला पाहिजे. हॅपी होली नाही बाळा, ते चिखल आहे. हे जे सुंदर फूल दिसतंय ते आहे घाणेरीचं फूल. या झाडाला वेगवेगळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. तसंच या झाडाला ना फळ देखील येतात. हे फळ सुरुवातीला हिरव्या रंगाचं असतं आणि ते पिकल्यानंतर जांभळ्या रंगाचं होतं. हे फळ खायला खूप गोड लागतं. नित्तू पाण्यात गेली आणि तिचा पाय अडकलेला आहे पाण्यात. ये बाहेर, कमॉन इकडे हात दे. आऊ, कसं वाटलं? काय झालं? चप्पल काढायची? असू दे असू दे. काय पाहिजे तुला? हे बघा, आपल्या घराजवळ असलेल्या गुलाबाच्या झाडाला ना खूपच सुंदर असं फूल आलेलं आहे. आम्ही लहान असताना माझ्या छोट्या भावाने हे झाड लावलं होतं आणि त्या झाडाची उंची बघा आता केवढी मोठी झालेली आहे. खूपच मोठा असा झालेला आहे हा गुलाब आणि याला फुलं पण खूप मस्त येतात. आणि ही आपली जोडी बघा कशी निवांत बसलेली आहे आणि मस्तपैकी यांचा आराम चालू आहे. आणि बघा ह्या आपल्या चिमुकल्यांचा कसा खेळ चालू आहे. मुलांना असं चिखलात मातीत खेळायला खूप आवडतं. आणि हे बघा पावसानंतर खेडेगावात दिसणारे किडे हे खूपच चपळ असतात. कसं पळतोय बघा. काय आता नित्तूकडे चाललाय किडा. आणि ही बघा गावाकडची खरी संपत्ती. या ठिकाणी ना फळांची फुलांची आपण कितीही झाडं लावू शकतो. हे जे लिंबाचं झाड दिसते ना हे खूप वर्षापूर्वी माझ्या बहिणीने लावलेलं. हे झाड या ठिकाणी होतं गुलाबाच्या झाडाच्या शेजारी. पण आम्हाला घर वगैरे बांधायचं होतं त्यावेळी ते झाड आम्ही काढलं आणि ते इकडे लावलं. तरीही ते खूप मोठं आलेलं आहे आणि त्याला लिंबू देखील आलेले आहेत. हे बघा हिरवीगार अशी छान लिंब आलेले. त्याचा आकार पण मोठा आहे लिंबांचा. थोड्या दिवसातच ही लिंब पिकतील.
आणि घराजवळच बघा हे आंब्याचं झाड आहे, हे देखील खूप छान आलेलं आहे. आत्ताच आमच्या घराजवळ ना एक बेलाचं झाड लावलेलं आहे. चला आता ते बघायला जाऊया कुठे लावले ते. आणि ही बघा आपली नारळाची झाडं खूपच मोठी आलेली आहे. त्या झाडांना नारळ देखील खूप येतात. समोर हे जे जास्वंदाचं झाड दिसत आहे ते आम्ही लहान असताना म्हणजे अगदी शाळेत होतो तेव्हा लावलं होतं. एक गुलाबाचं आणि एक जास्वंदाचं झाड. आणि त्या जास्वंदाच्या झाडाला ना खूप वर्षापासून फुलं येतात. या झाडाची पानं जरी आता आपल्याला पिवळी पडलेली दिसत असली तर याला खूप मस्त अशी फुलं आलेली आहेत. हे बघा इकडे पपईचं देखील झाड आहे. पपईला पण छान अशा गोड मस्त पपई लागतात. इकडेच आंब्याचं पण झाड आपल्याला बघायला मिळतंय. आणि समोर जे आपल्याला दिसतंय ते आहे डाळिंबाचं झाड. शेजारीच नारळाचं झाड आहे आणि त्याला भरपूर असे नारळ देखील लागलेले आहेत. हे आहे कडुनिंबाचं झाड. खेड्यात ही झाडं आपल्याला खूप बघायला मिळतात, पण शहरात अगदी आपल्याला गुढीपाडव्याला जरी कडुनिंब हवा असेल ना तरी तो विकत घ्यावा लागतो. इकडे आता पूजा फुलं तोडत आहे देवाला घालण्यासाठी. आणि शेतात फिरत असताना हे काय सापडलं मला बघा, छोटे छोटे नारळ. हे नारळ खूपच कोवळे आहेत आणि छोटेच आहेत, पण पावसाच्या वाऱ्यामुळे हे खाली पडलेत. ही फुलं बघा कशी मस्त दिसत आहेत. फ्रेश फुलं आपल्याला अशी खेडेगावातच मिळतात. या ठिकाणी जे झाड दिसतंय त्या झाडाचं नाव आहे वाकळ. म्हणजे खेडेगावात तर याला वाकळच म्हणतात. आणि या झाडाला ना खूपच छोटी अशी गुलाबी कलरची फुलं आलेली आहेत. ही फुलं एवढ्याच आकाराची असतात. आणि या झाडाचं विशेष महत्त्व आहे ते म्हणजे गौरी गणपतीच्या सणाच्या वेळी गौरीच्या डोक्यावर हे झाड वाहिलं जातं. हे जे सुंदर असं फूल आहे ते आहे रुईच्या झाडाचं फूल. शंकराला आपण रुई वाहतो. मारुतीला देखील रुईच्या पानांची माळ घातली जाते. आणि आमच्या घराजवळच हे रुईचं झाड आहे. खरं तर आम्ही बेलाचं झाड बघायला गेलो होतो आणि ते झाड तर आम्हाला सापडलंच नाही कुठे लावलंय ते. आम्ही बाकीचीच झाडं बघून आलो. सवासणीसाठी या ठिकाणी नैवेद्य वगैरे तयार आहे आणि सगळेजण आवरून आता मंदिरात चाललेले आहेत. खूप ऊन पडलंय आणि या पिल्लांना ना बहुतेक तहान लागले. ते बघत बसलेत रस्त्याकडे कोण येतंय पाणी पाजतंय. तर आता मी पाणी घेऊन आले यांना. पी. चलो ए बाबू उठ, चला प्या पाणी. उठ ना. चल 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 उठ. कम ऑन कम ऑन कम ऑन. उठतच नाही. याला नकोय बहुतेक पाणी. आता हे पिते का बघूया. चल पी. या पाण्याचा वास घेतात की काय. अगं चांगलंय पाणी, पी. गोड गोड आहे पाणी, पी पी पी. ऐकलं ऐकलं तिने माझं. अरे ऐकत नाही. अगं पी ना, असं काय करते. उठली. पीत नाही येते पाणी आपल्याकडून. काय चाललंय यांचं. हे बघा याला ना पाणी प्यायचं नाही तर कसं करते, पाणी पाडते ते. थांब थांब थांब, नकोय ना तुला. थांब थांब थांब, पाडू नको. मला वाटलं होतं की या दोघांना पण तहान लागली असेल, पण यांना काही पाणी प्यायचं नाही. सवासणीसाठी ज्या स्त्रिया घरी येतील त्यांच्या हळदी कुंकू लावून स्वागत केलं जातं. पाय धुतले जातात आणि त्यांना साखर दिली जाते. तर तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. जेवणाची पंगत बसलेली आहे. आज दुपारपासून गावाकडे ना पाऊस पडतोय. भरपूर मोठा पाऊस पडून गेलाय आणि पावसानंतरचं हे वातावरण आहे. खूप छान वातावरण झालेलं आहे. हलका हलका पाऊस अजूनही सुरूच आहे. आपली जी जनावरं आहेत ती देखील आडोशाला येऊन थांबलेली आहेत. मगाशी त्यांना पण बिचाऱ्यांना पावसात भिजावं लागलं.
गावाकडचं जीवन हे सुखी समाधानी आहे, पण इकडे आयुष्य जगत असताना ना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे लाईट. तर आपल्याला माहीत आहे की बऱ्याच ठिकाणी आता 24 तास लाईट असते, पण गावाकडे ना एका ठिकाणी थोडा जरी प्रॉब्लेम आला ना तरी एक दिवस 2 दिवस कंटिन्यू लाईट जाते. आणि अगदी तसंच झालं आहे. आज सकाळपासून घरात लाईट नाही आहे, तर मी जास्त मोबाईल पण वापरू शकले नाही. त्यामुळं मी किया गाडीमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल थोडा वेळ चार्जिंग झाला आणि आता परत मी माझं काम करायला सुरुवात केली. मी तुला 2 दिवस अगोदर म्हासुरण्याला पाठवलं होतं. ती तर छान राहिली, पण मी आल्यापासून ती मला सोडतच नाही आहे, कंटिन्यू माझ्या मागेच असते. हे काय घेऊन आली तू हातात? काय घेऊन आली? कशासाठी? खाऊ खाऊ. चला चला. आणि हे आमच्या चिल्यापिल्यांना ना पावसात भिजायला खूप आवडते. ती बऱ्याच वेळ झालं मागं लागलेत की आपण पावसात जाऊया, पावसात जाऊया. भिजला का? कसं वाटतंय? एक नंबर. घरात एक चार्जिंगचा बल्ब आहे, त्याला थोडीशी लाईट आहे. त्या लाईटवरतीच मी आता इकडे चहा ठेवलेला आहे. आपला चहा या ठिकाणी मस्तपैकी बनलेला आहे. फायनली घरात लाईट आलेली आहे आणि सगळीकडे प्रकाश असा दिसू लागलेला आहे आपल्याला. तर लाईट आल्यानंतर खूप छान वाटायला लागलेलं आहे. सगळेजण लाईटचीच वाट बघत बसले होते. संध्याकाळची वेळ झाली आणि आता जेवण वगैरे करून झालंय सगळ्यांचं. तर झोपायचं. उद्या सकाळी उठून परत रक्षाबंधन साजरं करायचं आहे आपल्या सर्वांना. तर चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.